नमस्कार. गेले काही दिवसापासून टॅरिफ वॉरच्या जगात आपण सगळेजण आहोत. अमेरिकेने एक अर्थकारणामध्ये वेगळी दिशा घेतली आणि त्याचा भूकंप वजा 7 पडसाद सगळ्या जगभर उमटले. बऱ्याच जणांना वाटत असेल की जागतिक मंदी येणार आहे, काहीतरी मोठं गडबड होणार आहे, नुकसान होणार आहे. खरं म्हणजे असं काहीच नाही. अशा प्रत्येक प्रसंगातून नवीन संधी निर्माण होत असतात आणि भारताची अशी अतिप्रचंड ताकद आहे की ह्या आव्हानाला तोंड देऊन आपण परत जगात मुसंडी मारू ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही. भारतीय वस्तू ज्या अमेरिकेमध्ये जात होत्या त्याला आता 20% अधिक कर लागणार आहे. त्यामुळं आपल्या काही गोष्टींचं एक्सपोर्ट कमी होण्याची शक्यता आहे. ही शक्यता आहे, खात्री नाही. कारण अमेरिकेने फक्त भारतीयांसाठी जसं केलं आहे का, नाही तर सगळ्या जगासाठी केलं आहे. चीनला तर 57% आहे. बांगलादेशाला सुद्धा आपल्यापेक्षा जास्त कर आहे. जे आपले स्पर्धक आहेत त्यांना टॅरिफमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कर द्यावा लागणार आहे. आपल्याला सुद्धा कदाचित व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. अर्थात आपलं एक्सपोर्ट वाढवणं ही आजच्या काळातली सगळ्यात मोठी देशभक्ती ठरेल. इम्पोर्ट कमी करणं आणि एक्सपोर्ट वाढवणं हा देशभक्तीचा नवीन मूलमंत्र आपण सगळ्यांनी आता लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मला निश्चितपणे वाटतंय ह्या निमित्ताने एक्सपोर्टच्या नवनवीन संधी निर्माण होतील. वेगवेगळ्या देशांमधून खूप मोठ्या प्रमाणावर जो माल जात होता तो आता मोठ्या प्रमाणावर महागलेला असल्यामुळं अमेरिकन लोक त्याला पर्याय शोधतील. आपल्याकडं डोकं आहे, बुद्धिमत्ता आहे, मेहनत आहे, कष्ट आहे. ह्या संकटावर आता स्वार व्हायला पाहिजे आणि संधीचं रूपांतर सोन्यात करायला पाहिजे. संकट ही संधी असते. उद्योजकांना अडचण ही नवीन इन्व्हेन्शन, नवीन शोध लावायची प्रेरणा देणारी असते. मोदीजींसारखं जबरदस्त नेतृत्व आहे, ते निश्चितपणे ह्या संकटाविषयी जगाला मार्गदर्शक ठरेल असं काम करतील आणि भारतीयांना खूप मोठा फायदा होईल. विश्वास ठेवा. कोरोना येणार त्यावेळेस लोक म्हणत होते सगळ्यात त्रास कुणाला होईल तर भारतीयांना होईल. पण सगळ्यात यशस्वी मुकाबला करून जगाला कोरोनाला तोंड कसं द्यायचं शिकवलं कोणी? आम्ही भारतीयांनी. अमेरिकेच्या टॅरिफ वॉर, टिट फॉर टॅट जशास तसे ही ट्रम्पची पॉलिसी जर टिकली, समजा टिकून राहिली, अमेरिकेच्या असंतोषाला बळी न पडता ट्रम्पने ही पॉलिसी चालू ठेवली तर ह्याचा सगळ्यात बेनिफिट कोणाला होईल तर भारतीयांना होईल. होय, आपल्यालाच होईल आणि आपण अजून गतीने पुढे जाऊ. तेच आपलं इप्सित असलं पाहिजे. तोच आपला सगळ्यांचा मानस असला पाहिजे. जेव्हा राष्ट्र एका विचाराने, एका ध्येयाने प्रेरित होऊन चालतं त्या राष्ट्राला कोणीच थांबवू शकत नाही. मोदीजींचं नेतृत्व आहेच आहे आणि ते आपल्याला दिशा देणारच आहे. पण एकटा नेता नाही तर 140 कोटी लोक जेव्हा त्या नेतृत्वाच्या बरोबरीने देशभक्तीचा विचार करतात त्या देशाला थांबवण्याची ताकदच कोणाची असू शकत नाही. दिस इज नॉट टॅरिफ वॉर, दिस इज टॅरिफ ऑपॉर्च्युनिटी. हे संकट नाही, ही संधी आहे. चला ती संधी ग्रॅब करायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.